ठरलं तर मग या मालिकेच्या 28 जूनच्या जबरदस्त भागामध्ये आता प्रियाची एक्सचेंज होणार आहे फाईल कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची आणि पूर्णाजी समोर एक वेगळीच फाईल आल्यामुळे पूर्णाजीने प्रियाचं सगळ्यांच्या समोर सणसणीत थोबाड फोडलेला आहे। आता हे कसं झालंय हे या भागात बघूया। 28 जूनच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे सायली आणि अर्जुन आता आपले जुने मोमेंट एन्जॉय करत असतात, छानपैकी कॉफी बनवत असतात आणि अर्जुन सायलीला साखर आणून देतो आणि सायली म्हणते सर साखर कशासाठी, तुम्ही तर साखर नाही ना घेत। यावरती अर्जुन म्हणतो तुमच्यासाठी। यावर सायली सांगते नाही सर, आज ना मी तुमच्यासारखी कॉफी घेणार आहे, तुम्ही जशी घ्यायचात ना तसेच। असं म्हटल्यावरती अर्जुन खूप खुश होतो आणि दोघ जण छानपैकी कॉफी ब्लॅक कॉफी घेत असतात आणि आपले जुने मोमेंट एन्जॉय करत असतात। तोपर्यंत प्रिया आता जवळजवळ अर्जुनच्या ऑफिसच्या इकडे येऊन पोहोचते आणि आता ती आतमध्ये येते तोपर्यंत रविराजांचा कॉल येतो। आता प्रिया गडबडते। रविराजांचा कॉल उचलल्यावरती प्रिया म्हणते बाबा काय म्हणताय। यावरती रविराज म्हणतात बाळा तू पोहोचलीस ना। प्रिया म्हणते हो बाबा, अहो 3 ते 4 मिनिटाचा रस्ता आहे, काय आहे तुमचं। यावरती रविराज म्हणतात अगं एका बापाचं काळीज आहे ते, तुला नाही कळणार, बापाला किती चिंता वाटते ती। अगं त्या चौकामध्ये खूप काळोख असतो ना, म्हणून मला तुझी काळजी वाटली। असं म्हणत रविराज आता मात्र फोन ठेवतात। प्रिया विचार करते काय यायचं, नको तिथे काळजी करत बसेल आणि नको तिथे गप्पच बसून राहील, पण ते काही नाही, माझं प्रोजेक्ट मला पूर्ण करायलाच पाहिजे। रविराज किल्लेदारला सांगून आले ना की मैत्रिणीकडे प्रोजेक्ट पूर्ण करायला येते, पण माझं प्रोजेक्ट आहे अर्जुन सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज रिव्हील करणं आणि ती फाईल घेतल्याशिवाय आज मी इथून जाणारच नाही। असं म्हणत प्रिया आता अर्जुनच्या केबिन मध्ये येते आणि आता आपल्याकडे डुप्लिकेट कीने प्रत्येक ड्रॉवर उघडण्याचा प्रयत्न करत असते। तोपर्यंत अर्जुन आणि सायली दोघ जण छानपैकी कॉफी एन्जॉय करत असतात, त्यांचे सगळे मोमेंट एन्जॉय करत असतात आणि आता अर्जुन सायली ब्लॅक कॉफी प्यायला बसेपर्यंत इकडे प्रियाने सगळे ड्रॉवर एक एक करत उघडलेले असतात। सगळे ड्रॉवर उघडल्यावर ती फायनली इम्पॉर्टंट फाईल ही फाईल आता प्रियाच्या हातात लागते। प्रिया उघडून सुद्धा पाहते तर त्याच्यामध्ये सायली आणि अर्जुन यांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचेच पेपर असतात। आता प्रिया खूप खुश होते आणि आता ती फाईल फायनली भेटली म्हणून प्रियाच्या आनंदाला पारावार राहत नाही आणि त्यामुळे प्रियाला दुसऱ्या दिवशीची सकाळची सुद्धा वाट पाहायची नसते। रात्रीच्या रात्रीच ही फाईल पूर्णाजीला दाखवणार असा ठाम विचार करत तोंडावरती आपटण्यासाठी आपलंच थोबाड पूर्णाजीकडून फोडून घेण्यासाठी ती ताबडतोब तिकडून बाहेर पडते आणि अर्जुन सायली बघा आता तुमचं काम कसं तमाम करते, पण तिला माहित नसतं काम तमाम अर्जुन सायलीचं नाही तर तिचं स्वतःच होणार असतं। इकडे अर्जुन सायली छानपैकी त्यांची कॉफी डेट एन्जॉय करत असतात, त्यावेळेला दोघांच्या जुन्या आठवणी निघतात। सायली म्हणते सर ज्या वेळेला आपण आधी भेटलो होतो ना असे रात्रीच्या वेळेला, तेव्हा मी घाबरले होते, तुम्ही अचानक आलात, खूप चिडलात आणि माझ्यावरती खुर्चीच उगारलीत मारण्यासाठी, मग मी लपून बसले होते। अर्जुन म्हणतो हो कारण इतक्या रात्री फक्त आणि फक्त चोरच येऊ शकतात, बाकी कोण येणार आहे इकडे, म्हणून मला वाटलं की चोरच आलाय, त्यासाठी मी धावत पळत आलो आणि तुमच्यावरती खुर्ची उगारली। असं म्हणत त्यावेळेच्या सगळ्या आठवणी काढत आता ब्लॅक कॉफी संपवत दोघ जण जस्ट आता त्यांच्या त्या रूम मधून बाहेर येणार तोपर्यंत प्रिया केबिन मधून बाहेर येते। खूप आनंदामध्ये खूप खुशीमध्ये ती फाईल घेऊन बाहेर पडते आणि ते दोघ जण बाहेर यायला आणि प्रिया ऑफिसच्या बाहेर जायला एकच गाठ पडते। आता अर्जुन सायलीला त्यावेळेला प्रियावरती काही संशय येत नाही किंवा कोण आलंय असं वाटत नाही, पण अर्जुन म्हणतो एक काम करूया, पुन्हा एकदा केबिन मध्ये जाऊन मी बघतो की व्यवस्थित सगळं ठेवलंय की नाही। सायली म्हणते सर मी मगाशी आले ना तेव्हाच केबिन मध्ये सगळं ठेवलं होतं, तुम्ही बाकीचे लॉक्स करा, मी केबिन बघून आले। असं म्हणत सायली आता केबिन मध्ये येते आणि ती विचार करते हा तर पेपर टेबलच्या वरती होता, मग खाली कसा आला आणि सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त कशा झाल्या, मी तर जाताना सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवल्या होत्या आणि कोणत्याही प्रकारचा काहीही इकडे हलगर्जीपणा झालेला नव्हता, मग आता हे कसं काय झालं। म्हणून आता सायली जरा एक काळजी म्हणून सगळीकडे नीट तपासून पाहते तर तिच्या लक्षात येतं की जी इम्पॉर्टंट फाईल म्हणजेच आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल ठेवलेली आहे तो ड्रॉवर उघडा आहे आणि त्याच्यामधली फाईल गायब आहे। सायली आता अर्जुनला बोलवते, अर्जुन सर लवकर इकडे या, आपण ज्या वेळेला कॉफी पीत होतो ना त्यावेळेला कोणीतरी इकडे आलेला आहे आणि इथली कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल घेऊन गेलेला आहे।
असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन आता विचार करतो की हे सगळं थोड्याच वेळात झालंय, म्हणून तो धावत पळत बाहेरच्या दिशेने येतो की जर का जो कोणी चोरण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आलाय तो चोर फार लांब गेला नसणार आहे, आपण कॉफी पीपर्यंतच तो तिकडे येऊन गेलेला आहे। म्हणून धावत पळत बाहेर आल्यावरती अर्जुनच्या हातामध्ये खूप मोठा पुरावा सापडतो, ते म्हणजे नुकतीच प्रिया सुद्धा बाहेर आली असते आणि बाहेर आलेल्या प्रियाने कार चालू करून तिकडून पळून जायचा बेत केलेला असतो। आता मात्र प्रिया तिकडून पळून जात असताना अर्जुन प्रियाला रंगे हात पकडतो आणि त्याच्या लक्षात येतं, अच्छा म्हणजे हे सगळं तन्वीचं कारस्थान आहे, तर तन्वीने हे सगळं केलेलं आहे। तर असं म्हटल्यावरती आता मात्र अर्जुनला काय करावं कळत नाही, कारण तन्वी कोणासाठी ही फाईल चोरणार, तर पूर्णाजीला दाखवणार की ही फाईल आमची आहे आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे म्हणून। काय करावं अर्जुनला काही कळतच नाही। तोपर्यंत इकडे आता सायली येते, सर काय झालं, तुम्ही इतक्या धावत पळत इकडे यायचं कारण तरी काय? त्यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो, मी आत्ता इथून तन्वीला जाताना पाहिलं, म्हणजे माझा संशय खरा होता, ती सकाळी सुद्धा ही फाईल घेण्यासाठीच आली होती आणि आत्ता सुद्धा ती तेच करते आहे, जेणेकरून तिला या सगळ्यामध्ये आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल पूर्णाजीला दाखवण्यात यावी। आता मात्र सायली म्हणते, सर इतकं सगळं घडलं, आपण कॉफी पीत असताना ती फाईल घेऊन गेली सुद्धा, मला तर विश्वासच बसत नाहीये। असं म्हणत आता मात्र इकडे सायली अर्जुनच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन असतो, दोघांच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन असतो आणि दोघं लपून छपून एकदाच येतात। लपून छपून आल्यावरती दारातून एंट्री न करता दोघ जण खिडकीतून एंट्री करतात आणि आता आपल्या रूम मध्ये जाण्यासाठी निघतात। इकडे तिकडे पाहतात, कोणीच आपल्याला पाहिलं नाही ना असा विचार करत दोघ जण निघतात। आता दोघ जण येतात खरे, पण येताना मध्ये काय झालं, अर्जुन सायली ऑफिस मधून डायरेक्ट घरी आले का की त्यानंतर ते कुठे गेले हे मात्र आपल्याला कदाचित उद्याच्या भागामध्ये दाखवलं जाईल, कारण इथेच खूप मोठी गोम लपलेली असते, इथेच खूप मोठा प्रियाचा आता मात्र भांडेफोड होणार असते। दोघ जण लपत छपत आपल्या रूम मध्ये जातात, बस इतकाच वेळ जातो। इतकाच वेळ मध्ये गेल्यावरती प्रिया आता धाड धाड दार वाजवत लगेचच आता सुभेदारांच्या घरात येते। नुसतीच येत नाही, जोरात आवेशामध्ये दार वाजवत असते। इतक्या रात्रीला धाड धाड दार कोण वाजवते म्हणून सगळ्यांनाच आता थोडंसं भीती सुद्धा वाटते आणि धावत पळत सगळे सुभेदार बाहेर येतात। सोबत चैतन्य पण येतो, कारण चैतन्य सुभेदारांच्या घरातच राहत असतो। कोण दार वाजवते म्हणून पूर्णाजी, अस्मिता आणि सगळेच जण आल्यावरती इकडे आता प्रिया दार वाजवते ही गोष्ट लक्षात येते। प्रताप जाऊन दार उघडतो आणि तन्वी, तू इतक्या रात्री तू इथे काय करतेयस असं म्हणत प्रियाला हटकतो, पण प्रिया मात्र तेवढीच डॅम्बरट आणि ती म्हणते, आज मी आलेली आहे पूर्णाजीला भेटायला। यावरती पूर्णाजी घाबरते, काय ग तन्वी सगळं ठीक आहे ना, म्हणजे इतक्या रात्री तू का आलीस, रविराजांची तब्येत वगैरे सगळी ठीक आहे ना? तन्वी बोल, मला खूप चिंता वाटती आहे। यावरती प्रिया म्हणते, तू काळजी करू नकोस पूर्णाजी, माझ्या घरी सगळं ठीक आहे, बाबा ठीक आहे, मी ठीक आहे, ठीक नाहीये ती तुझ्या घरी, त्याचसाठी मी इथे आले। यावरती पूर्णाजी म्हणते, काय बोलतेस तू तन्वी, म्हणजे झालंय तरी काय असं की तुला धावत पळत इकडे यायला? यावरती प्रिया म्हणते, तुझ्या घरामध्ये जे लोक मुखवटे घालून फिरतायत ना, म्हणजे कसे काय इतके लोक वागू शकतात मला कळतच नाहीये। तुला सांगू का, तुझ्या घरामध्ये काही लोक असे आहेत जे न आपली खोटी नाती दाखवण्यासाठी मुखवटे घालून फिरतायत, खोट्या प्रेमाचं नाटक करतायत, पण त्यांच्या मनामध्ये प्रेम वगैरे काही नाहीये, खोटं खोटं सगळं चाललंय हे तुला सांगायला मी आले। यावरती अस्मिता म्हणते, अगं तन्वी तू फिल्मी डायलॉग काय मारतेस, काय झाले ते खरं खरं सांगशील का? यावरती प्रिया म्हणते, तेच सांगायला मी आले अस्मिता, तू घाई करू नकोस, मी सगळं सांगणार आहे। असं म्हणत प्रिया आता इकडे एक एक गोष्ट उलगडण्यासाठी तयार होते। तितक्यात आवाज ऐकून अर्जुन आणि सायली पण खाली येतात। अर्जुन सायली खाली आल्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया म्हणते, तुझ्या घरातले हे अर्जुन आणि सायली हे दोघ जण तुम्हा सगळ्यांची फसवणूक करतायत। यावरती मग मात्र आता इकडे पूर्णाजी म्हणते, तन्वी काय बोलतेस? यावरती प्रिया म्हणते, हो पूर्णाजी, ह्या दोघा तुम्हाला फसवतायत, यांचं लग्न खरं नाहीये, यांनी न हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं आहे 1 वर्षासाठी, 1 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेत, यांच्यामध्ये प्रेम नाहीये, यांचं लग्न खरं नाहीये, फक्त आणि फक्त तुम्हाला फसवण्यासाठी त्यांनी हे सगळं केलंय।
का केलंय, कसं केलंय हे माहित नाहीये, पण हे केलंय इतकं मात्र नक्की. यावरती अर्जुन म्हणतो, तन्वी डोकं फिरलंय का तुझं? चल जा, आत्ता इतक्या रात्री इकडे कुठे आलीस? जा रे अश्विन, हिला घरी सोडून ये. म्हणजे हिला इथे थांबण्याचं काय काम आहे इतक्या रात्रीचं? सिनियर हिची वाट पाहत असेल, आत्ताच्या आत्ता निघ इथून. यावरती प्रिया म्हणते, बरोबर आहे, तू मला इथून पाठवणारच रे, कारण कसं आहे, मी इथे थांबले ना तर तुझ्यानं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य पुढे येईल ना. यावरती अर्जुन म्हणतो, तू वेळ वाया घालवू नकोस, या सगळ्यामध्ये उगाच काहीतरी बोलू नकोस. यावरती मग मात्र प्रिया म्हणते, हे बघ, मला न या वेळेला सगळं खरं माहिती आहे. यावरती प्रताप म्हणतो, तन्वी अगं काय चाललंय हे? उगाच वेळ वाया चाललेला आहे, कशावरती आपण डिस्कशन करतोय? यावरती प्रिया म्हणते, नाही मामा, मी या वेळेला अजिबात खोटं बोलत नाहीये, जे काही आहे ना ते सगळं खरं सांगते. यावरती आता कल्पना म्हणते, अगं तन्वी, मागच्या वेळेला झालंय ना हे सगळं एकदा, तुला कळलंय ना? त्यावरती प्रिया म्हणते, नाही, हे दोघं जण तुम्हाला फसवतायत. यांनी फसवून तुम्हाला लग्न कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय आणि तुम्हाला सांगतायत की खरं लग्न आहे. मग मात्र आता सगळ्यांच्या समोर अर्जुन सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे त्यावेळेचं मॅरेज येतं, दोघं कसे आत आले, त्यानंतर वर्षभर दोघं कसे सोबत राहतायत. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असणं शक्यच नाहीये, कारण दोघांच्या मधलं प्रेम अख्ख्या घराने पाहिलेलं असतं. मग मात्र आता चैतन्य मदतीला धावतो आणि चैतन्य म्हणतो, तन्वी अगं काय बोलतेस तू? मागच्या वेळेला झालं ना सगळं हे, म्हणजे मागच्या वेळेला जे काही झालं ते सगळं घडलं. मी पूर्णाजीला सांगितलं की हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही आहे, पण तुझ्या मनामध्ये हे सगळं कोण भरवतंय ना, मला सगळं माहितीये. तुझ्या मनात हे साक्षी भरवतेय ना, आणि आपल्या सगळ्यांना माहितीये की डिअर साक्षी किती खरं बोलते ते. साक्षीला खरं बोलण्याची किती हौस आहे ते. अगं तिनेच तुला सांगितलंय ना, पण मी सांगितलं ना हे सगळं खोटं आहे. मी पूर्णाजीला सुद्धा सांगितलं होतं की सायली अर्जुनचं एकमेकांवरती नितांत प्रेम आहे, त्यांना या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची गरज तरी काय? तू पुन्हा हा विषय का बरं काढतीयस? असं म्हणत आता मात्र चैतन्य प्रियाला पुन्हा एकदा फटकारतो. त्यावेळेला आता मात्र पूर्णाजी सुद्धा बोलते की प्रिया, अगं झालं ना ते एकदा, मागच्या वेळेला तू म्हटलीस ना मला, तेव्हा मी तुला सांगितलं होतं की असं काही नाहीये. चैतन्य बोललाय मला मागच्या वेळेला आपण शहानिशा केलेली आहे, पुन्हा हा विषय नको आहे मला. हे बघ, आता सगळी ही वेळ नाहीये हे डिस्कस करण्याची. यावरती प्रिया म्हणते, पूर्णाजी मागच्या वेळेला या लोकांनी तुला फसवलं, मागच्या वेळेला बोलण्यामध्ये तुला भुलवलं, पण या वेळेला हे लोक तुला भुलवू शकणार नाहीत, तुला फसवू शकणार नाहीत, कारण तसाच दणदणीत पुरावा घेऊन मी आलेली आहे. असं म्हणत इम्पॉर्टंट फाईल लिहिलेली फाईल कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची प्रिया आता एकदम मोठ्या टेचामध्ये बाहेर काढते. प्रियाने ती फाईल बाहेर काढल्यावरती अर्जुन सायलीचे धाबे दणाणतात. आता इकडे प्रिया नक्की काय करणार हे सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो, आणि प्रियाच्या हातात मुळात फाईल कसली आहे हा सुद्धा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. सगळेजण अवाक होऊन प्रियाकडे पाहत बसतात. प्रिया म्हणते, हीच ती फाईल. याच फाईलमध्ये दोघांचे जे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे त्याचे टर्म्स अँड क्लॉज आहेत, आणि ते सगळं दोघांनी साईन केलेलं आहेत. ही फाईल पाहिल्यावरती पूर्णाजी तुला कळेल की हे दोघं जण तुमची किती मोठी फसवणूक करतायत, आणि हे मी खोटं नाही बोलत आहे, मी खरं बोलती आहे. असं म्हणत आता ती एक पाऊल टाकत ती फाईल पूर्णाजीच्या दिशेने घेऊन चाललेली असताना अर्जुन सायलीला आपले जुने दिवस आठवतात. कसं आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज साईन केलं होतं, कोणते क्लॉज ठेवले होते, हे सगळं आठवत असताना आता मात्र दोघं जण खूप हादरतात. त्याच वेळेला प्रिया म्हणते, हा बघ, हा पुरावा. आता ज्या वेळेला तू पुरावा पाहशील ना, प्रताप मामा, कल्पना मामी आणि पूर्णाजी, त्याच वेळेला तुम्हा तिघांचा विश्वास बसेल की मी खरं बोलतेय. काय अर्जुन? असं म्हणत मोठ्या कॉन्फिडन्सने, जसं काय आपण मोठे जेम्स बॉन्ड आहोत आणि आपण खूप मोठा तीर मारलाय, अशा आविर्भावात ती फाईल पूर्णाजीकडे येते. पूर्णाजीच्या हातामध्ये ती फाईल आल्यावरती पूर्णाजी आता धगधगत्या मनाने ती फाईल आता उलगडते. फाईल मधला एक पान अगदी निरखून वाचायला लागते, आणि जसजशी पानं वाचायला लागते त्या चेहऱ्याचे रंग आता बदलत असतात. आता पूर्णाजी फाईल पाहते, बाकी सगळेजण पूर्णाजीकडे पाहतात. कुणालाही धीर निघत नसतो नक्की काय चाललंय. प्रताप म्हणतो, पूर्णाई काय आहे या फाईल मध्ये? जसं तर मी म्हणते तसं काही आहे का? पूर्णाई बोल ना. असं म्हणत प्रताप अधीर झालेला असतो आणि सांग ना पूर्णाई काय आहे असं म्हणत तिला प्रश्न विचारत असतो. पण पूर्णाई कुणाच्याही प्रश्नांचं उत्तर देत नाहीये आणि ती नुसती फाईल पाहती आहे. त्यावरती प्रिया म्हणते, झाला बसला विश्वास की मी खरं बोलते ते? हे दोघं तुम्हाला फसवतायत म्हणून
बसला का विश्वास? हे सगळं खरं आहे पूर्णाई. या सगळ्यांनी तुम्हाला फसवलेलं आहे. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या नावाखाली 1 वर्ष हे दोघं जण खोटे नवरा बायको बनून राहतायत. आता तू आहेस आणि हे आहेस, तू काय ह्यांना शिक्षा द्यायची ती दे, असं म्हणत प्रिया त्या स्वतःच फतवा काढते. पूर्णाजी उठते. उठलेली पूर्णाजी एक एक पाऊल आता मात्र सायली अर्जुनच्या दिशेने जायला निघते. सायली अर्जुनच्या दिशेने जायला निघाल्यावरती प्रिया इकडून तावात बोलत असते. गेले वर्षभर तुम्हाला फसवतायत, हे करतायत, ते करतायत. आता मात्र पूर्णाजी दोघांकडे जाते. दोघ जण मान खाली घालतात. पण पूर्णाजी दुसऱ्या क्षणाला त्या दोघांच्याकडून बाजूला येते. आता घरच्यांना कुणालाच कळत नाहीये की नक्की काय झाले. पूर्णाजी तर अर्जुन सायलीला ओरडणार म्हणून तिकडे गेली असणार, पण ती मागे वळते. नुसतीच मागे वळत नाही तर प्रियाकडे येते. नुसतीच प्रियाकडे येत नाही तर सणसणीत सगळ्यांच्या समोर प्रियाच्या एक कानाखाली लावून देते आणि सगळं घर अवाक होतं. जी पूर्णाजी प्रियावरती इतकं प्रेम करते, तिची आंधळी बाजू घेते, आज प्रियाच्या थोबाडीत मारते. आणि आता पूर्णाजी थोबाडीत मारल्यावरती प्रिया खाडकन डोळे उघडते. घडतंय काय? म्हणजे ही म्हातारी आपल्याला मारते. आता नक्की काय घडलं असणार आहे? फाईलमध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर तर नाहीयेत. मग हे पेपर सायली अर्जुनने कसे बदलले? मधल्या वेळात सायली अर्जुनने काय कारनामा केला? हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.